घेऊन जायचे आणि कर्तव्य विद्यार्थी हुशार आहे ते, फक्त आपण त्यांना प्रोत्साहन द्यायचं. आता हुशार म्हटलं म्हणजे कसं, आता परवाची गोष्ट आहे, फक्त आपण त्यांना पुश करायचं. जोड शब्द मी वर्गामध्ये घेतो आणि तेव्हा काय होतं आम्हाला लक्षात नाही येत. स्वागत. अगोदर मी माझा परिचय करून देतो. मी दीपक पाटील. मागील 14 वर्षापासून ज्ञानदानाचं काम करत आहोत. या संस्थेत मी नवीनच आलेलो आहे, पण इथला अनुभव खूप चांगला आहे. त्यानंतर मी आता अभ्यासाचे तुम्हाला परिचय करून देणार आहोत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना अंतर्गत मराठी, मॅथ्स, सायन्स, खेळू करू शिकू असे स्वतंत्र जे पुस्तक होते मागील 1 ते पर्यंत, तर महाराष्ट्र शासनाने ते एकत्रितकरण केलेले आहे आणि त्याचे असे 4 भाग केलेले आहेत. भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 आणि प्रत्येक भागामध्ये मराठी, मॅथ्स, सायन्स, गणित, मॅथ्स, इंग्लिश, खेळू करू शिकू असे प्रत्येक विषयाचे एक पुस्तक बनवलेले आहे. 4ही भाग वेगवेगळे आहेत, पाठ्यक्रम वेगवेगळे आहे त्याचा. आणि सुरुवातीला 6 महिन्यापर्यंत आपण भाग 1 आणि भाग 2 शिकवणार आहोत आणि 6 महिन्यानंतर भाग 3 आणि भाग 4 शिकवणार आहोत. सुरुवातीला आता भाग 1 शिकवणार आहोत. बाकीचे जे पाठ्यक्रम आपलं भाग 2, 3, 4 आहेत ते घरी ठेवायचे. जेव्हा भाग 1 पूर्ण होईल तेव्हा भाग पुढचे आम्ही शिकवणार. त्या पुस्तकात दिलेले आहे पिक्चर स्टोरी, पिक्चर रीडिंग, कन्व्हर्सेशन, डायलॉग्स अँड लिसनर ॲक्ट, फन विथ द लेटर्स. फन विथ द लेटर्स म्हणजे लेटर्स दिलेले असतील आणि त्या लेटर्स पासून त्यांना शब्द बनवायचे असतात, म्हणजे स्पेलिंग बनवायचं आहे, वर्ड्स बिल्डिंग आहे. अशा पद्धतीने आपल्या इंग्लिशचा अभ्यासक्रमात दिलेला आहे. त्यानंतर खेळू करू शिकू. आता खेळू करू शिकू आपल्या वेळेस कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण होतं, पण यावेळेस शासनाने खेळू करू आणि शिकू हे तेच विषय आहेत, पण त्यांचं नाव चेंजेस केलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. नवीन नाविन्य आलेलं आहे काहीतरी उपक्रमात. खेळूमध्ये लर्निंग बाय प्लेइंग, करूमध्ये लर्निंग बाय डुईंग, शिकूमध्ये लर्निंग बाय आर्ट. त्यामध्ये कोलाज आहे, बांधकाम आहे, चित्र रेखाटणे आहे, असे विविध उपक्रम दिलेले आहेत. तसेच जनसाक्षरता आपण आम्ही तो अभ्यास तपासून तुम्हाला माहिती आहे, तर एखाद्या वेळेस नाही चेक केला तर मुलं काय म्हणतात आमच्या मॅडम तपासत नाही. तर त्यांना आतापासूनच सवय लावा, मॅडम अभ्यास तपासत अगर नव्हते तपासत पण तुम्हाला तो अभ्यास करावाच लागेल. तुम्ही बघितलं असेल आम्ही रोजच अभ्यास चेक करतो आणि संगणकचा तास असतो. संगणकच्या तासाला मुलं संगणकचे पुस्तकं वगैरे काढत नाही, तर ती आवर्जून तुम्हाला वेळापत्रक टाकलेलं आहे, त्या दिवशी ते आवर्जून त्यांच्या दप्तरात. ती सहकारी शिक्षक आणि समोर तुम्ही बसलेले तुमच्या मुलांच्या भविष्याबाबत जागरूक असलेले असे पालक. तुमच्या मुलांच्या भविष्याची तुम्हाला चिंता आहे असं मला तुमच्या उपस्थितीवरून वाटते, बरोबर आहे ना? कारण पालक शिक्षक संघ हा असतोच मुळे मुलांच्या ज्या समस्या आहेत, शैक्षणिक समस्या असतील किंवा इतर भौतिक सुविधांच्या बाबतीत समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी हा पालक शिक्षक संघ असतो आणि त्याच्यामध्ये काही योजना येतात शासनाच्या मध्ये, तर त्यांची परवानगी देण्यासाठी सुद्धा हा पालक शिक्षक संघ आहे. तर असे तुम्ही सगळे जागरूक पालक माझ्या समोर बसलेले आहात. सुरुवातीला थोडंसं तुम्हाला बरंचसं सरांनी सांगितलं, मॅडमांनी पण सांगितलं, पण काही 1-2 गोष्टी तुम्हाला वैयक्तिक सांगते, बाकीच्या सगळ्या ओव्हरऑल जे मुलांना समोर डोळ्यासमोर ठेवून मग सांगणार आहे. तर बऱ्याचशा म्हणजे इकडे आयांसाठी तो आहे सांगणं की तुम्ही डब्यामध्ये ज्या भाजी आणि पोळी देतात तर तुमचा मुलगा किती खातो हे तुम्हाला माहिती आहे ना? काही 2-2 पोळ्याच्या डब्यामध्ये असतात आणि मग ते मुलं काय करतात, मॅडमचा डबा चेक करतात, कारण खाल्लाय की नाही हे तपासलं जातं. आणि मग ते मुलं कुठे कुंडीच्या मागे ठेव, कुठे हात धुवायला जातील ना तिथे पाण्याच्या ठिकाणी टाकून येतील.
अख्ख्याच्या अख्ख्या पोळ्या तिथं ठेवलेल्या असतात आणि काय होतं त्या पोळ्यानंतर कुठे जात असतील कचऱ्यात. अन्न कचऱ्यात जाणं चांगलं आहे का? नाही. ते पिकवण्यासाठी भरपूर कष्ट पडतात. तर तुमचा मुलगा जेवढं खातो तेवढंच डब्यामध्ये द्या. आणि आपल्याकडे जो आहार मिळतो मध्यान्ह भोजन जे मिळतं, तुम्हाला सांगते दररोज मी घरी जेवण करत नाही. मी इथे आल्यानंतर 1 ते 1:15 वाजेच्या दरम्यान जेवायला बसते. त्याचं कारण असं की जे शिजवलेलं असतं त्याची टेस्ट पहिल्यांदा मी घेते, त्याच्यानंतर मग सुधीरदादा नारखेडेदादा जेवण करतात आणि ती टेस्ट घेतात आणि त्याच्यानंतर मग ते मुलांना मधल्या सुट्टीमध्ये वाढलं जातं. आणि आपल्याकडची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी चांगली आहे आणि लहान असो की मोठे असो गरम गरम सगळ्यांना आवडतं, हो की नाही? मी पण माझ्या डब्यातली घरची भाजी पोळी असं वाटतं की नाही हे गरम गरम खावं ते राहू द्यावं थंड वाजलं. तर मुलं ते आवडीने घेतात, सोबतीने जेवतात, पोटभर जेवतात. आणि घरून म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ते जेवढं खातात ना तेवढंच डब्यामध्ये द्या. जास्तीचं देऊन उगीच काही काही मुलांना मग नंतर ओव्हर इटिंग करतात आणि मग उलट्या करतात. तर तसं नको व्हायला. त्यांचं पोट भरलं पाहिजे आणि ते अंगी लागलं पाहिजे. हा त्याच्या मागचा आपला डबा देण्यामागचा उद्देश असतो. ते आहे. नंतर मुलांचा गणवेश. मुलांच्या पूर्ण गणवेशामध्येच शाळेमध्ये पाठवा. त्यांचा टाय, त्यांचा बेल्ट, शूज, सॉक्स आणि केस नीट विंचरलेले, कटिंग जर वाढलेली असेल मुलांची तर व्यवस्थित ती करून द्यायची. रविवारी सुट्टी असते त्या दिवशी करायची. मुलींचे जर केस मोठे असतील तर 2 शेंड्या बांधा, 1 शेंडी बांधा किंवा व्यवस्थित केस विंचरून पाठवायचं. नंतर दप्तराची गोष्ट मॅडमांनी सांगितली की भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 हे आहेतच मुळी मुलांचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी. भाग 1 ज्या वेळेला संपणार आहे त्यावेळेला आपली पहिली युनिट टेस्ट होणार आहे, घटक चाचणी होणार आहे. ज्या वेळेला भाग 2 संपणार आहे त्यावेळेला आपली 6माही परीक्षा होणार आहे. पहिली चाचणी जी आहे ती आपली 7, 8, 9, 10 ऑगस्ट म्हणजे आजच्या महिन्याला ती आहे, होणारच आहे. आणि 6माही परीक्षा जी आहे तर ती 16, 17, 18 ऑक्टोबर या तारखांना होईलच, कारण ती तेव्हा ठेवावीच लागते. पुढे सुट्ट्या लागून जातात आणि मग परीक्षा राहते. म्हणून हे एवढ्यासाठी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच जणांचं नियोजन असतं फिरायला जाण्याचं. तर ते परीक्षेच्या हे दिवस सोडून मग तुम्ही नंतर फिरायला जा. पुढचं असं आहे की मुलांचं मॅडमांनी आता सांगितलं की अभ्यास देणं मोबाईलवर देणं बंद करणार आहे. काय हे मुलांची मोबाईलवर अभ्यास दिल्याने त्यांची लिहिण्याची जी क्षमता आहे ती पूर्ण म्हणजे आधीची मुलं आम्ही तोंडी सांगायचो आणि ते लिहायचे, म्हणजे कोरोनाच्या आधीची परिस्थिती आहे. पण हा कोरोना आला आणि बऱ्याचशा मोठ्या मुलांचा सुद्धा तो प्रॉब्लेम आला की त्यांना ते मोबाईलवर आयतं दिसायला लागलं. आणि म्हणून मग पहिला प्रश्न झाला का परत मोबाईल बघा, दुसरा झाला का परत मोबाईल बघा. ही सवय त्यांना लागून गेली. पण ती सवय जावी आणि जसे कोरोनाच्या आधी मुलं होते प्रॉम्प्ट होते की जेवढं दिलेलं आहे तेवढं स्वतः लिहायचे, स्वतः समजून अभ्यास करायचे, तर ती आपल्याला पुन्हा सुरू करायचं आहे. म्हणून आता मोबाईलवर अभ्यास देणं बंद करायचं आहे आणि कुठेतरी मोबाईलपासून मुलांना दूर देणं हा सुद्धा त्याच्या मागचा उद्देश आहे. मला सांगा असं होतं की नाही? तुम्ही सगळे पालक आहेत, आता माझे मुलं तर खूप मोठे आहेत, पण तुमचे मुलं लहान आहेत, अभ्यास तुम्ही होमवर्क पाहतात, पण काय ती इकडे तिकडे जात नाही, व्हॉट्सअपमध्ये फेसबुकमध्ये जात नाही. ती पात्र आहे ते एकमेकांशी काय बोलता आहे, त्या धड्यामध्ये जे नवीन शब्द आले त्या शब्दांचा अर्थ काय असेल, तर मुलांनाच नवीन शब्द निवडायला सांगायची आणि त्यांना जर नाही समजलं तर शिक्षक हे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आहे. एक नवीन पद्धत या वर्षापासून अभ्यासाची सुरुवात करायची आहे, ती म्हणजे मुलांना 12 वर्ग आहेत आणि दररोज दुपारी 3:30 नंतर, ती 3:30 पर्यंत हायस्कूलची मधली सुट्टी असते, म्हणून 3:30च्या नंतर मुलांना 2-2 वर्ग, एक वरचा वर्ग एक खालचा वर्ग बाहेर काढायचा अंगणामध्ये आणि त्यांचे ग्रुप करायचे आहेत विद्यार्थ्यांचे. प्रत्येक ग्रुपमध्ये एक हुशार विद्यार्थी द्यायचा आहे. वर्गामध्ये ॲडमिशनला मी नाही म्हणते तरी मला धमक्या देऊन इकडचा कोण मला बळजबरी